आणि स्ट्रायकिंग गेमला नरेश गायकवाड. 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीग आपण पाहता. प्रदीप माने आलेले आहेत. 12वे प्रतीन सुद्धा आमच्या बाजूने धावत आलेले आहेत लगेचच. कारण बॉडी लँग्वेज तशीच दिसते प्रदीप माने सरांची. आता नवीन संघ नवीन खेळाडूंना खूप मोठी संधी मिळेल. कारण पहिल्याच बॉलवरती कट शॉट, चांगला स्ट्रोक, डीप बॅकवर्ड पॉईंटला पार करत बॉल चालला सीमारेषे बाहेर, चौकार. करण्यात येणार आहे. 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष जितू सोमासे आणि नाना दिवेकर, सज्जन नवाले, नितीन कोहली, रवींद्र भोईर, गणेश नाना पाटील, राकेश चव्हाण, बाला धनवे, गोपीनाथ मोकल, खजिनदार किरण खानाकर, श्याम पाटील खजिनदार, प्रवीणजी पाटील सचिव आणि सल्लागार कमिटीचे आणि महेश उरणकर इथे चुकीची क्षेत्ररक्षण. अगदी थोडा जम मारायचा होता आणि इथून मात्र हा जेल सुटत असताना चौकाराच्या 10-4 धावा. पुढचा बॉल, या बॉलचा स्ट्रोक चांगला आहे. प्रवीण पाटील चेंडू खाली आणि नो डाऊट जेल पकडला गेलाय आणि महत्वाचा गडी ते बाद होत असताना हर्षल भुजबळ यांना मिळाली सफलता. मधून विजय प्रस्थापित करत अजून एक आत्मविश्वास वाढवण्याची संधी त्यांना असणार आहे. मात्र पाहूया बॅटिंगमध्ये काही या ठिकाणी योगदान देता येतंय का. एका बाजूला सचिन मोकल आहेतच, किरण खानाकर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल असेल हर्षल भुजबळ यांचा. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोकचा कन्वर्ट करत आला होता. 9 पाचाल नो डाऊट. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती ही दुसरी विकेट्स. ज्यांची गोलंदाजी आपण पाहिली ऑनस्क्रीन आपण पाहू शकताय. सचिन मोकल यांना स्ट्राईक मिळालेला आहे. मात्र आप या मॅचमध्ये खरं तर आपण पाहिलं तर ज्या दोन संघांचा आज दबदबा राहिला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आता हर्षल भुजबळची गोलंदाजी आणि HBP पनवेल थोडासा वरचढ ठरतो असं वाटतं मैदानावरती. कारण लगातारच्या 2 विकेट्स मैदानामध्ये आपण पाहिल्या, 2 चौकारी पाहिल्या आणि त्या अगोदर मात्र सचिन मोकलला स्ट्राईक देणं सुद्धा महत्त्वाचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही मैदानामध्ये. 8 धावा, 2 फलंदाज बाद झालेत, 1 चेंडू शिल्लक असताना आतापर्यंत. आणि हॅट्रिक असेल गोलंदाज हर्षल भुजबळ, नवीन आलेला फलंदाज. इथून मात्र थोडंसं अपील झालं जरूर, मात्र अगदी बॅट स्पर्श करून मात्र बॉल अगदी गेला फिल्डरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न सचिनने केला नाही, कारण सचिनला माहीत आहे आता मात्र पुढील षटकामध्ये अजूनही चांगलं क्रिकेट दाखवून या मॅचमध्ये एक चांगला स्कोअर आपल्याला करावा लागेल आणि ती जबाबदारी या 2 फलंदाजांना पेलावी लागेल बिलिनियर ग्रुप या संघाला. आणि त्याचमुळे हा संघ मात्र ज्याच्यावरती पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज सचिन मोकल मैदानामध्ये अजूनही आहे. आणि त्याचबरोबर
नरेश गायकवाड अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत म्हटलं तर एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे की नवीन फलंदाजांना उतरवून ज्या फलंदाजांना जास्त संधी मिळाली नाही त्या फलंदाजांना मैदानामध्ये उतरून इथे चांगलीच प्रॅक्टिससुद्धा या ठिकाणी करता येईल की मॅच महत्त्वपूर्ण आहेच मात्र त्याहूनही इतर फलंदाजांना संधी मिळेल या मात्र या ठिकाणी प्लॅनिंगने मैदानामध्ये आणखीन काहीतरी ती वेगळी स्ट्रॅटर्जी केली जात आहे. नवीन नवीन एक्सपेरिमेंट मैदानामध्ये करत असताना बिलियनर ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुमित घाटकांबळे आपल्याला पाहायला मिळू शकतील. दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजीच्या मार्गवरती मात्र 8 धावा धावफलकावरती आहेत. आता सचिन मोकल आजच्या दिवसातला हाय स्कोरिंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 150 आपण पाहिली आहे. पुढचा बॉल त्याच्यासाठी ऑन साईडला खेळत असताना फुलटॉस बॉलवरती संधी निर्माण झाली होती. लास्ट टाइम गेला चेंडू फेकी अतिशय वेगाने आली आहे आणि इथून मात्र हा फलंदाज बचावला आहे. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज याच्यामध्येही खरं तर या ठिकाणी आपल्याला बॅटल पाहायला मिळते आहे. सुमित वर्सेस सचिन मोकल. पुढचा बॉल हलक्या हाताने एक सॉफ्ट हँड फटका केलाचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पहा हे प्रेशर आहे वेगळं कारण पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. 8च धाबा आल्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये कुठेतरी फटकेबाजी केली जाऊ शकते हे दाखवत असताना सचिन मोकलने स्ट्राईक घेतली आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती आत्तापर्यंत एकही धाव नाही. 8 धावांवरती स्कोअर कार्ड आपल्याला थांबून पाहायला मिळतो आहे आणि पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाज सचिन मोकल ऑन स्ट्राईक. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव नाही आणि मागच्या आपण विचार केला तर 5 चेंडूंचा तर 5ही चेंडूवरती 2 विकेट्स गेल्या आणि 5ही चेंडूवरती एक धावही आली नाही. 3 चेंडूवरती मात्र या 8 धावा आल्या होत्या. पुढच्याच बॉलवरती हा स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आला आहे. स्टेट डाऊचा अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉलला भिरकावलं सीमारेषा बाहेर. साठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमितचा हा चेंडू. इथे काय घडलं मैदानावरती स्विच इट अटेम्प्ट करायचा होता. झेल पकडला गेलाय आणि झेल कोणी पकडलाय तर व्हीपीपी संघाचे मालक राम शेठ पाटील यांनी हा झेल पकडलाय आणि जल्लोष साजरा केलाय. आणि झेल कोणाचा पकडलाय तर सचिन मोकल ज्याची फलंदाजी आपण आज दिवसभर पाहिली त्याचा हा झेल होता. महत्वपूर्ण गडी बाद केलाय. वरती ही 3री विकेट प्राप्त झाली आहे आणि विकेट खूप महत्त्वपूर्ण होती आणि तीच प्राप्त करत असताना सुमनेतने आपल्या गोलंदाजीमध्ये खरं तर फलंदाजाला बाद केलं. षटकार आल्यानंतर एक कमबॅक करणं आवश्यक होतं आणि ते कमबॅक दाखवत असताना आता मात्र मोसिम शेख समोर आहे. अगदी आपण ग्रामीणमध्ये पाहिलं ना तर 40+ प्रवीण पाटीलच्या संघामध्ये सातत्याने ज्याचा आपण खेळ पाहतोय तो म्हणजे मोसिम शेख वावंजे टीमचा 40+चा हा लिजेंड खेळाडू पुढच्या चेंडूवरती फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. तेवढा चांगला स्ट्रोक मात्र अगदी आपण पाहिलं तर महेशच्या हातामध्ये चेंडू विसावला. दुसऱ्या टप्प्याने चेंडू फेकलाही आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. फक्त 6 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत 5 बॉलवरती आणि तोही षटकार आला या षटकामध्ये.
त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं आहे, अगदी लाईन लेनमध्ये गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, महत्त्वपूर्ण विकेट संपन्न केली आणि तेवढाच चांगला फलंदाज मोसिम शेख त्याच्यासमोर असणार आहे. याही बॉलवरती चकवलं होतं, अगदी लाभ करायचा होता, मात्र या ठिकाणी बॅट आवरली कारण खोलवर टप्प्याच्या बॉलवरती कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं मोसिमकडे आणि हा बॉल डॉट जात असताना या षटकामध्ये षटकाराच्या फक्त 6 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा अंतिम खेळ, धावफलकावर धावा लागल्या, 3 गडी बाद, 14 धावा. मनमुरात आनंद घेत असताना आपण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष 40+ संजय पाटील बॉस, त्याचबरोबर प्रकाश पाटील नाना यांचं आपण या ठिकाणी व्यासपीठावर आगमन पाहत आहोत. खूप मोठं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने राहिलेलं आहे. मग PPL असो, RPL असो, सातत्याने ज्या बेलीला क्रिकेटचा उल्लेख येतो त्या बेलीला हे खरं तर मान्यवर आणि दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पोपेटा साहेबसुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा सुकापूरचे लिजंड खेळाडू आहेत. आजही ते क्रिकेट खेळत असताना 40+ संघामध्ये पाहतोय. मात्र यावेळेस VPP संघ आणि बिलियनेस ग्रुपच्या हा मॅचमध्ये आनंद घेत असताना आपण व्यासपीठावर त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं आहे. पुढचं षटक घेऊन गोलंदाज सतीश म्हात्रे, वलवला आहे बॉलला, चकवलं आहे फलंदाजाला. कारण ज्या फलंदाजाने धावांचा हाहाकार माजवला होता तेच फलंदाज कुठेतरी आता शांत झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय लिजंड खेळाडू प्रीतमदादा पाटील असतील, त्याचबरोबर रविदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. यस, कमिटी मेंबरसुद्धा आहेत आणि सातत्याने क्रिकेटला नेहमीच धर्म मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटला खूप मोठा सपोर्ट त्यांचा राहिलेला आहे. रवींद्रजी भोईर असतील, प्रीतमजी पाटील असतील, मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती, इथं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खरं तर यावेळेसचा सतीश म्हात्रेने प्रभावित केलं मी म्हणेन, कारण मोशिमसारख्या फलंदाजाला जकरून ठेवणं हे कठीण काम करत असताना मैदानावरती सतीश म्हात्रेची ही गोलंदाजी आपण पाहिली तर अगदी प्रत्येक बॉलवरती वेगळं काहीतरी पाहायला मिळालं आहे. संपू म्हात्रे यांचे बंधू आहेत आणि त्यांचंही योगदान ओवळे टीमसाठी भरपूर वर्षे राहिलेले आहे आणि आज 2-4 बॉलाच्या रनअपने अगदी शेनवानची आठवण करण्यावर देणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. पहा, यावेळीही थोडा शॉर्ट फेकला बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र इथे लॉंग स्टॉपमध्ये बॉल चालला आहे. दुसरीचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच दरम्यान सिंगलवरती समाधान व्यक्त केलं आणि यानंतर मात्र हळूहळू मॅच एन्जॉय करत येत आहेत रवींद्र भोईर आणि प्रीतम पाटील, कारण ते मैदान पाहत येत आहेत. ते मॅचपेक्षा मैदानाची पाहणी करत येत आहेत की पुढील वर्षी मैदान हिरवगार असेल. आणि इथे काय घडलं मैदानामध्ये, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, सतीश म्हात्रे यांना सफलता मिळाली आणि मैदानामध्ये अगदी जल्लोष साजरा करत असताना VPP पनवेल संघाचे सर्व संघ सहकारी पाहायला मिळत आहेत. मॅच एन्जॉय करत आहेत, कारण भरपूर वर्षे क्रिकेटला दिली. आज बॉडी फिटनेस पाहिलात वर कोणी म्हणू शकणार नाहीत की वय एवढं त्यांचं आसपास 60च्या आसपास पोचलेलं आहे. आजही 40+ खेळाडू ते चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू शकतात. बॉडी फिटनेस जबरदस्त आहे त्यांचा अजूनही. आणि त्याच प्रकारचा उद्दिष्ट या रायगड प्रीमियर लीगचा सुद्धा आपला आहे की 40+ खेळाडू अजूनही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळावेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. आणि मंगेश सरांचा आला इथे वाईटचा इशारा, धावसंख्येवर धावा आता मात्र एक ॲड केली जाईल बऱ्याच वेळानंतर. 19 धावा धावपलकावर लागले गेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सतीश म्हात्रे, गोलंदाजी ट्रॅकवरती काय गोलंदाजी केली आज या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, प्रत्येक बॉलवरती गती परिवर्तन आणि प्रत्येक बॉलवरती लाईन लेनमध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी. सतीश म्हात्रेच्या या षटकामध्ये धावा आल्या फक्त 1 आणि फलंदाज बाद झाला. एक लाजवाब गोलंदाजी आणि सांघिक धावफलक बिलियनेअर्स ग्रुपचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी बाद, 19 धावा
अगदी या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला संघ मोशिम शेख आणि सागर मयेकर हे मात्र संघाला सावरतील का हा मोठा प्रश्न. सिरीजच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये 40 प्लसच्या आज मात्र थोडीशी बॅट शांत आहे, कारण आत्तापर्यंत त्याने 4 बॉल खेळला आहे, 3 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. मात्र पुढील कालामध्ये अजूनही मोठी पटकेबाजी त्याची पाहायला मिळू शकेल का. तेवढा चांगला खेळ त्याचा आहे, मात्र त्या पात्रतेनुसार यावेळेस इन्साइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला पार करत असताना एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषा बाहेर चौकार. चौकाराने धावसंख्येला वेग येत असताना 23 धावा धावफलकावरती चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती. पुढचा बॉल त्याच प्रकारचा फटका आणि यावेळी समोरच्या दिशेने होता फिल्डरच्या. टप्पा झाला बाउन्स, अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय झाला एका टप्प्याने. अजून एक चौकार, लगातारचा हा दुसरा चौकार. चौथा चौका तिसऱ्या चौकाराची वाट पाहिली जात होती, कारण स्कोअर कारवरती धावा येत नव्हत्या. मात्र इथून पुढे 2 चौकार आले, 4 धावसंख्येला वेग येत असताना 27 धावा धावफलकावरती लागत असताना आता 28 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज फलंदाज पुश केला, फक्त बॉलला स्ट्राईक दिले मोशिमला आणि धावफलकावर धावा अजून ॲड केल्या जातील. या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या हर्षल भुजबल यांच्या षटकामध्ये, आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये अगदी धावांचा वेग थोडा वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. 3 चेंडूवरती आत्तापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोशिमच्या हातामध्ये स्ट्राईक जरूर आहे. ऑन साईडला डीप लॉंगांचा छत्रक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल धाव घेण्याचा इथं विचार नक्कीच होता दुसरीचा, पण थोडासा स्कीड झाला पाय आणि त्याच्यामुळे एका धावेवर रोखले. एका धावेने सांघिक धावफलक 30 धावसंख्येवरती. पुढचा बॉल खेळण्याची संधी पुन्हा एकदा नवीन फलंदाजाला जरूर आहे. मात्र यावेळेस त्याने सुद्धा विचार करायला पाहिजे होता की आपला समोरचा फलंदाज चांगला फॉर्ममध्ये आहे. सागर होते तिथे, सागरच्या माध्यमातून हा डॉट बॉल येतो. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावर धावा लागल्या त्या 4 गडी बाद 30 धावा. अजूनही स्कोअर कारवरती 2 षटकांमध्ये टार्गेट सेट करणारे षटकं किती धावा वसूल केल्या जातील मोशिम आणि सागरच्या माध्यमातून ते येणाऱ्या कालामध्ये आपल्याला समजेलच. मात्र 2 षटकं अजूनही बाकी. येणाऱ्या काळामध्ये या अगदी ग्राउंड नाही तर स्टेडियमसारखा लुक आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी संजय अध्यक्ष शंडे पाटील बॉस यांनी माहिती दिली. चला लगेच आपण खेळ सुरू करा. प्रवीण पाटील, आपण स्वतः संयोजक आयोजक आहात, कारण इतर प्रेक्षक आपले मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत, मात्र आपण भरपूर मोठी मीटिंग घेतली आहे. चला पंच, आपण आवाज द्यायचा आहे, तर आयोजन कमिटी जरी खेळत असली तरी आज तर खेळाडू आहेत, तुम्ही आवाज देऊ शकता. जरूर. आता मालक अगदी हसत मुखाने
गोलंदाजी स्वीकारली आहे. रामशेठ पाटील पंच फिल्डिंग लावण्यासाठी सांगायचं आहे लगेच. जास्त प्रत्येक ओव्हरमध्ये आपण मीटिंग करू नका प्लीज. प्लेअर आत घ्यावा लागेल एक आपला. स्वतः राम पाटील आलेले आहेत गोलंदाजीला. आता मोठी सुवर्ण संधी आहे. विकेट प्राप्त केल्या तर जरूर बॉसनी सांगितले की या षटकामध्ये 5 धावा देणार नाही. मात्र समोर एक चांगला फलंदाज आहे मोहसिन शेख. पाहूया डावखुरे आताचे गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉपमध्ये. आज चौकार आलाय. खरं तर गोलंदाजाची चुकी नव्हती याच्यावरती. क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली. गोलंदाजाला आपण ब्लेम करू शकणार नाहीत. तर पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकत असताना 34 धावा लागल्या धावफलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राम पाटील येत आहेत. फलंदाजीमध्ये मोहसिन शेखने दाखवलेली फलंदाजी आत्तापर्यंत त्यांनी 17 धावसंख्येचं योगदान दिलं आहे. पहिल्यांदा 2 मॅचमध्ये मनाबाई त्याची संधी मिळाली नाही त्याला. कारण सचिन मोकलने केलेली लाजवाब फलंदाजी. त्यानंतर मोहसिनची ही फलंदाजी पाहतो आहे. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरला पार करत असताना एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषेबाहेर. येतोय चौकार. दोन चौकार लगातारचे. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस. ऑफ साईडला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफला. आणि त्यानंतर शफल झालाय फलंदाज. उडवलाय बॉलला. झेलची तोडण्याची संधी आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. राम पाटील यांना मिळाली सफलता आणि जल्लोष साजरा करत असताना नयन पांचाली आले. सर्व खेळाडू अभिनंदन करताना दिसत आहेत. राम पाटील यांनी गोलंदाज आणि कॅच पकडली तिथे. इथे यशवंत वाघमारे आणि जेल पकडला होता. राम पाटील यांचा पुढचा बॉल. पुढील यांचा बॉल होता. म्हणावा तसा कन्वर्ट करता आला नाही. दुसरीचा प्रयत्न केला जातो. प्रवीण पाटील यांनी चेंडू फेकला सुद्धा. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या लागली आहे 5 षटकांमध्ये 45 स्कोअर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते. अजून 1 षटक शिल्लक आहे. यमन पालकर आणि समोर फलंदाज सागर मयेकर आपल्याला पाहायला मिळतात. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. विनंती आहे आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. भाऊ आणि महेश उरणकरांना विनंती आहे आपण फिल्डिंग लावून घ्या. मॅचमध्ये रिदम तोडू नका. मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण नसली तरी कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी ही मॅच जिंकणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाजीवरती ट्रॅक होत असताना गोलंदाज पंडित आपल्याला पाहायला मिळतील. पंडित गोवारी
स्लॉगवर शेवटचं षटक खेळण्यासाठी आलेले आहेत. विनायक पाटील अगदी धावत धावत मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. जरूर मिलिनियम ग्रुपचे सदस्य आहेत विनायक सर आणि धावत धावत आपल्या स्क्वॉडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना माहिती आहे धावा कमी झालेल्या आहेत आता. मागच्या मॅचमध्ये केलेली धुवाधार फलंदाजी याच मॅचमध्ये कुठेतरी त्यांच्यावरती थोडासा दबाव होता आणि त्याचवेळी फलंदाजी आपण पाहतो या वेळेला जबरदस्त या ठिकाणी केल. सुमित यांनी चांगला प्रयत्न केला मात्र चेंडू गेला सीमारेषा बाहेर. एका टप्प्याने 4 धावांसाठी आणि चेंडूवरती 4 धावा येत असताना अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला हा बॉल स्किड झाला आणि त्यानंतर 4 धावा येत असताना 49 धावसंख्या लागली आहे. पंडित यांचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. टॉपेज लागली आहे. यस मालकांनी मात्र झेल सोडला आहे. झेल पकडणं गरजेचं होतं. झेल सोडला आणि 50 धावा इथे पूर्ण झाल्या मिलेनियर ग्रुपच्या. अगदी संधी होती. आपण पाहिलं तर या बॉलवरती अगदी सहज सोपा झेल होता. त्यानंतर झेल सोडला आणि धावसंख्या लागली 50 धावा. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा पंडित गोवारीचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा झेल. आता मात्र झेल काढली स्वतः गोलंदाज पंडित गोवारी आणि फलंदाज होईल बाद क्रमांक 6 50 धावसंख्येवर. ची संधी त्यांना मिळालीच नाही कारण ज्या प्रकारची बॅटिंग दाखवली आहे. आता मात्र संघमालक भास्कर पाटील आलेले आहेत. त्याची गोलंदाजी आपण पाहिली जरूर. आता मात्र फलंदाजी त्यांची पाहूया येणाऱ्या 3 चेंडूवरती. तर मागच्या 2 मॅचमध्ये सचिन मोकलने केलेली फलंदाजी आणि त्यानंतर नरेश गायकवाडने केलेली फलंदाजी या संघाच्या इतर खेळाडूंना फलंदाजी संधी मिळालीच नाही आणि त्याचमुळे इतर फलंदाज आज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सिंगल तर पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. 51 धावा लागल्या धावफलकावरती. आज पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा होत्या. आज शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा 50-55 धावा होती अशी शक्यता जरूर आहे कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मध्यंतरामध्ये आपल्याला भरपूर धावा होताना पाहायला मिळाल्या. अगदी 95 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. पुढच्या बॉलवरती संधी निर्माण झाली. झेल पकडला जातोय. सतीश मात्रेने पकडला झेल आणि अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळतो. 51 धावसंख्येवरती आज 7वा गडी बाद. कोट्यामध्ये आपण धावसंख्या पाहिली आहे. 8 गडी बाद 51 धावा लागल्या मात्र 6 षटकांमध्ये आणि पहिल्या मॅचमध्ये ती धावसंख्या मिलेनियम ग्रुपने पार केली होती. तीच धावसंख्या त्यांच्या खात्यावरती लागली आहे. पहिल्या मॅचमध्ये ती धावसंख्या आपण पाहिली होती विनोस्पॉट गावठाण संघाची 51 धावा आणि त्याच धावसंख्येमध्ये या ठिकाणी रूपांतरित होत असताना मिलेनियम ग्रुप आता 51 धावा करून 52 धावांचं टार्गेट ठेवलं. ते मात्र VVP पनवेल संघासमोर.
7व्या दिवसामध्ये ही शेवटची लढत आपण पाहत आहात. एका बाजूला बिलियनर्स ग्रुप, दुसऱ्या बाजूला UBP पनवेल. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी सुद्धा आपण करूया की दोन्ही संघ अगदी सुपर 16मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या उद्देशाने ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते आहे, एकदा आरोग्यासाठी आणि अगदी सर्वच रायगडचे लिजेंड मास्तर एकत्रित येत एक क्रिकेटसाठी एकला महोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ मास्टर असोसिएशन रायगड याच्या माध्यमातून रायगड 40+ प्रीमियर लीग, त्यामध्ये अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष नाना देवेकर, सज्जन नवाले, नितीन कोहली, रवींद्र भोईर, गणेश नाना पाटील, त्याचबरोबर राकेश चव्हाण, बाला दनवे, गोपीनाथ मोकल, जित्तू सोमासे, खजिनदार किरण खानावकर, खजिनदार श्याम पाटील, सचिव प्रवीण पाटील, सल्लागार समिती आपण पाहतो आहे रणजित पाटील, भाऊ त्याचबरोबर भाऊ मुकादम, बाळा दनवे, रत्नदीप पाटील, नरेश पाटील, शंकर म्हात्रे, प्रशांत खांडेकर, वासुशेठ भोईर आणि सदस्य कमिटी राम पाटील, राम घरत, नरेश गायकवाड, सचिन मोकल, नरेश पाटील, निनाद तारेकर, आसिफ दौनाक, राजा केनी, अनंत पाटील, नागराज मोकल, विकास पाटील, नितीन जोशी, नामदेव जमदाडे, लहू केडेकर, समीर पाटील, तालुका पनवेल तालुका अध्यक्ष, या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही 40+ मास्टरची रायगड प्रीमियर लीग खेळवली जात आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि येणाऱ्या कालामध्ये ज्या स्पर्धा 40+च्या होती त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार, मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा देत आहोत. आणि पुढील सत्रासाठी आमचे समालोचक मित्र जी आपल्याला पाहायला मिळतात, उरण रायगड 40+चे जे सदस्यसुद्धा आता झालेले आहेत, ते समालोचक मित्र सन्माननीय प्रकाशजी ठाकूर दुतुम यांच्याकडे मायक्रोफोन सोपवतो आणि पुनश्च मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रीतमजी पाटीलसुद्धा ज्या वेळेला 40+च्या मॅचेस असतात त्यावेळेला खूप चांगलं समालोचन सातत्याने त्यांचं ऐकत आलेलो आहोत. त्यांनासुद्धा विनंती करूया काही षटकांसाठी, कारण शेवटची आज मॅच आहे आणि त्यासाठी मायक्रोफोनवरती त्यांनासुद्धा आम्ही इन्व्हाइट करत आहोत. पुढील आवाज असेल प्रीतमजी पाटील पडगे आणि 40+चे जरूर खूप मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व आणि जरूर पडगे टीमसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळणारे आपल्याला पाहायला मिळतील आणि ऐकायला मिळतील. प्रीतमजी पाटील पडगे. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर वळूया मैदानाकडे. मैदानामध्ये मॅच सुरू झाली आहे. आता आपण पाहतोय पहिल्याच बॉलला टॅपिंग करून एक धाव तर घेतली आहे आणि एका धावामध्ये आपण पाहतोय खाता उघडतोय संघाचा, तो म्हणजे फलंदाज भास्कर प्रशांत ओके. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भास्कर पाटील यांना आणि फलंदाजीला आपण पाहतोय प्रशांत मोरे, ज्याने पहिल्याच बॉलला एक धाव घेतली. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजे आता स्ट्राईक घेतोय महेश उरणकर, एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय महेश, ज्याने मागील मॅचमध्ये अतिशय जबरदस्त खेळी केली. त्याच्यामध्ये 16 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी आपण पाहिली या महेशच्या बॅटमधून आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र विचार केला आपण तर ह्या मॅचमध्ये टार्गेट असेल 52 धावांचं टार्गेट असेल. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये 52 धावांचं टार्गेट. अतिशय सुंदर मैदान आपण पाहतो. या मैदानामध्ये आजपर्यंत आपण मॅचेस पाहिल्या असतील, पण या मैदानाचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीचं खेळपट्टी आणि मैदान आपल्यासाठी सुवर्ण संधी. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत मोरेला, नॉन स्ट्राईकला महेश उरणकर. ही महत्त्वाची जोडी आपण स्ट्राईकला पाहतोय. आता मात्र ज्या पद्धतीने भास्कर पाटीलने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, अतिशय चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की मेरिटवर गोलंदाजी झाली तर फलंदाजाला अडचणीत आणू शकतो आणि तीच गोलंदाजी आपण प्रशांतच्या माध्यमातून पाहतोय. शॉर्ट ऑफ पण चेंडू पाहिला, पूल करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, चौकार.
गोलंदाजी करत होता. याच दरम्यान पोलीस दलातील आमचे एक जबरदस्त खेळाडू कुणाल म्हात्रे सर यांचं आगमन होतं आहे. साहेब तुमचं सहर्ष स्वागत. संजय पाटील बॉस यांच्याकडून तुमचं मनापासून स्वागत करतोय. भास्कर पाटील चा चेंडू असेल. ज्या पद्धतीने महेशने मागच्या 3 बॉलचा समाचार घेतला त्याच्यामध्ये बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले आणि हा नो बॉल एक बोनस बॉल आता ज्याला म्हणता येईल, ज्याच्यामध्ये महेश मात्र फ्री होईल. जिथे बॅट्समन सेट असतो थोडा प्रेशराईज असतो, या फ्री हिटच्या बॉलला बॅट्समन थोडं फ्री आणि रिलॅक्स खेळण्याचा प्रयत्न नक्की करेल. मात्र महेश हार्ड हिटिंग बॅट्समन ज्या पद्धतीने मागील मॅच सोडली होती इथनंही तीच सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 3 चौकार आले. फ्री हिटचा चेंडू भास्करने आपला कंट्रोल मात्र हरवलं, कारण ज्या 3 चेंडूमध्ये कंट्रोल होता मागील 3 चेंडू अतिशय खराब फेकले गेले आणि त्याचा पुरेपूर फायदा महेश उरणकरनी घेतला आहे. शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक खाली, मात्र तीही ड्रॉप केली आहे. मात्र एकच धाव मिळाली आणि शेवटच्या चेंडूवर ही एक धाव मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 17, लॉस ऑफ 0 विकेट्स. त्याच्यामध्ये एक नो बॉलचा चेंडू होता, त्याच्यामध्ये फ्री हिट मिळाला आणि त्या फ्री हिटचा ॲडव्हान्टेज नक्की उचलता आला नाही. चांगला चेंडू पुन्हा महेश उरणकर. ज्या महेशने मागील ओव्हर सोडली होती तिथनंच मात्र सुरुवात करतोय. हा आला जबरदस्त स्क्वेअर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21, लॉस ऑफ 0 विकेट्स. ची समाप्ती झाली. बराच काळानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, कारण आतापर्यंत 8 चेंडू फेकले. 8वा चेंडू आपण हा निर्धाव पाहतोय, कारण बॅक टू बॅक चौकारच पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये 4 चौकार बॅक टू बॅक महेशच्या बॅटमधून आले होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फेकतोय. 2 चेंडूमध्ये 4 धाव खर्च आणि पुन्हा चांगला चेंडू. अतिशय व्हेरिएशन्स आणि मिक्सिंग आपण ज्याला म्हणतात गोलंदाजीमध्ये मिक्स करतोय, आपल्या अचूक टप्प्याला मिक्स करतोय. वैभव अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चेंडू फेकले 3, धावसंख्या खर्च केली आहे 4. त्याच्यामध्ये पहिला बॉलला चौकार आल्यानंतर त्यानंतर बॅकअप कसा करावा, त्याला कव्हरअप कसं करावं ते मात्र दाखवत असताना वैभव आपण पाहतोय. 4था चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, वारंवार प्रयत्न करतोय. आता मात्र काय घडलंय, यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आणि त्या चुकीचा मोबदला बाईच्या स्वरूपात हा आला चौकार. जो होता गोलंदाजी कव्हरअप करण्याचा प्रयत्न, इन्स्ट्रक्शन थोडंसं चुकी पाहिली आणि तिथे मात्र चौकार आला आणि त्या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. आता मात्र चांगला खोलवर चेंडू, डीप इन टू सी असं ज्याला म्हणतात, की एकदम खोलवर चेंडू पाहिलं त्याला कनेक्ट करू शकला नाही. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव आली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26, लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंत ज्या पद्धतीने आतापर्यंत वैभवने पहिला बॉल चुकीचा फेकला होता त्याच्यानंतर कंट्रोल करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे.
आता मात्र थोडंसं स्लोअर चेंडू आपण पाहायला मिळालं, अतिशय चांगलं इन्स्ट्रक्शनही पाहायला मिळालं आणि कंट्रोल केलं वैभवने. ज्या पद्धतीने तुफान माजवलं होतं महेशने, ते कंट्रोल करण्याचं काम नक्की वैभवच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता समीकरण आपण पाहिलं, 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बिलिनियर्स ग्रुपचं खेळ मात्र चांगलं होतोय, मात्र मिस फिल्डिंगच्या माध्यमातून धावा चालल्यात. VPP पडवेलचा विचार केला तर राम पाटील यांचा संघ आपण पाहतोय. राम पाटील यांची गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती. त्याच्यानंतर आता मात्र महेश आपली जबाबदारी बळत असताना 10 चेंडूंमध्ये 19 धावांवर खेळतोय महेश उरणकर. आणि त्यासोबत आपण पाहतोय प्रशांत ज्या पद्धतीने प्रशांत मोरेने सुरुवात केली होती सिंगल्सने आणि 3 चेंडूमध्ये 2 धावसंख्येवरती खेळतो प्रशांत. आता मात्र स्ट्राईकला आपण पुन्हा एकदा महेश उरणकरला पाहतोय. मॅक्सिमम स्ट्राईक. बॉलर्स नेम दीप. मग दीप पाटील खरोशी आपण पाहतोय ऑन अ बॉलिंग ट्रॅक. आता मात्र दीपकडे विश्वास ठेवला आहे. 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. इथं ही ओव्हर चांगली आली ना तो मॅच नक्की रंगेल आणि ती रंगवता आली पाहिजे दीपला. मात्र पहिला चेंडू जबरदस्त ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. गॅप शोधली आहे. 2 बाउन्स चौकार गेला आहे आणि चौकाराने धावसंख्या धावफळकावर पाहतोय 30. लॉस ऑफ 0 विकेट्स. आपल्या 23 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. इक्वेशन हॅज बी चेंज्ड. आता मात्र थोडंसं गोलंदाजांना विचार करावा लागेल. संघाला जर जिंकायचं असेल तर आपल्याला आणखी 2 पॉईंट्स जर ॲड करायचे असतील तर त्यासाठी 23 चेंडूमध्ये 22 धावा आपल्याला डिफेंड करणं गरजेचं आहे. चेसिंग करत असताना महेशकडे कॉन्फिडन्स दिसतोय. महेश 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवरती खेळतोय आणि जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत महेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. स्लोअर चेंडू मात्र कंट्रोल्ड गोलंदाजी म्हणता येईल. टप्पा अचूक आहे. ज्या पद्धतीने चेंडू फेकला आणि ज्या पद्धती डायमेन्शन ऑफ विकेटला आपण पाहतोय त्या डायमेन्शन ऑफ विकेटला कॅल्क्युलेटेड करून हा गोलंदाजीने चेंडू फेकला. दीपचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय चांगला चेंडू. ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न, कारण महेशचं माइंड डायव्हर्ट करायचं असेल तर स्पीडला डायव्हर्ट करावा लागेल हे मात्र ओळखलं दीपने. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न वारंवार. तिसरा अटेम्प्ट हा रिव्हर्सचा असेल. महेश कनेक्ट करू शकत नाही आहे, कनेक्ट होत नाही आहे. मात्र टायमिंग साधता येत नाही महेशला आणि ज्या पद्धतीने कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. व्हेरिएशन्स दीपकडून पाहायला मिळलं. बॅक टू बॅक 2 नेगेटिव्ह चेंडू आतापर्यंत फेकले. आता मात्र समीकरण बदललं आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 21 चेंडू आणि 22 धावांची गरज. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 34. लॉस ऑफ 0 विकेट्स. समीकरण बदललं. 20 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. आता मात्र थोडंसं कंट्रोल झालं आहे. ज्या पद्धतीने VVBला फलंदाजी हवी होती ती महेशने मात्र फलंदाजी केली. 14 चेंडूंमध्ये 27 धावा ठोकून काढल्यात. अगोदर ओके. आता मात्र फुलटा चेंडू टॅप केला आहे. मॉसिम तिथे सज्ज. 1च धाव मिळेल आणि 1 धावात समाधान मांडतो. आता मात्र प्रशांत मोरे ऑन स्ट्राईक. बऱ्याच काळानंतर प्रशांतला स्ट्राईक मिळते. 3 चेंडूमध्ये 2 धावांचं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन इन पार्टनरशिप ज्याला म्हणतात. 2 धावांची पार्टनरशिपमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे प्रशांतचं. आणि महेशने मात्र कौतुक केलं पाहिजे. 28 धावांवरती महेश उरणकर खेळतोय. दीप आतापर्यंत गोलंदाजी चांगली करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी आहे. 19 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. आता मात्र खोलवर चेंडू फक्त दिशा दिली आहे. 1 धाव मिळाली आहे आणि 1 धावने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. समीकरण बदललं आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज.
आहे अजूनपर्यंत मॅचला कंट्रोल करता येईल. एक गोलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल, ज्या जबाबदारीची गरज आहे आता मात्र बिलियन्स ग्रुपला. ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 षटकांमध्ये आपण समीकरण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावसंख्या खर्च केल्या भास्कर पाटील, त्यानंतर वैभव पाटील आला, वैभव पाटीलने खर्च केल्या 9 धावसंख्या, त्याच्यानंतर आपण पाहिलं दीप पाटीलला आणि दीप पाटीलने खर्च केल्या 10 धावसंख्या. म्हणजे ज्या पद्धतीने धावसंख्या इन्व्हेस्टमेंट कमी आहे त्या पद्धतीने प्रॉपर गोलंदाजी आतापर्यंत होत नाही, ज्या गोलंदाजीची नक्की गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. बॉलर्स नेम वैभव पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट केले. प्रशांत मोरेने आपलं मनसुबा सांगितलं की मला काय करायचं, त्याला कळलं की या पार्टनरशिपमध्ये माझं रोल काय, आणि तो रोल म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं, मॅक्झिमम स्ट्राईक महेशला देणं आहे. कारण महेशचा विचार केला 15 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती खेळतो आहे, मागील मॅचमध्ये आपण 27 धावसंख्येवरती खेळतो आहे. आणि आता मात्र पुन्हा बोल्ड झाला आहे, महेश परततोय आणि महेश बोल्ड झाल्यानंतर धावसंख्या 27वरती महेश परततोय आणि पहिला विकेट आपण पाहिला 4थ्या ओव्हरमध्ये मिळतोय, तो म्हणजे वैभवच्या दुसऱ्या बॉलमध्ये महेश उरणकर बॅक टू पॅव्हिलियन. जसं महेश उरणकर परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी प्रवीण पाटील ऑन स्क्रीज आपण जाताना पाहतो, स्ट्राईकला जातोय आणि पहिल्याच चेंडूचा सामना करेल. अच्छा हिट विकेट हो, हिट विकेटच्या माध्यमातून ही विकेट होती. प्रवीण पाटील ऑन स्ट्राईक, समोर फलंदाज वैभवला पाहतोय, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर आहे, चौकार जाईल कारण गॅप शोधली आहे प्रवीणने आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 41, लॉस ऑफ 1 विकेट. महेश उरणकर वारंवार ट्राय करत होता रिव्हर्सला, ते रिव्हर्स अटेम्प्ट करू शकला नाही. ज्या पद्धतीने प्रवीण पाटील सेट होऊनच गेला होता, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट आणि टायमिंग प्रॉपर साधलं, चौकार आला. 1 चेंडूमध्ये 4 धावांवर खेळतोय. सरासरी पाहिलं स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं प्रवीणचं तर 400च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 41, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र समीकरण बदललं आहे, 15 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू अचूक फेकलाय वैभवने, निर्धाव चेंडूची सावती, कमबॅक केलंय. आता मात्र समीकरण बदललं, इक्वेशन 13 चेंडू 11 धावांची गरज. 13 पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग साधलंय, बॅक टू बॅक. मी म्हणेन की एक जरी निगेटिव्ह बॉल आला 2 चौकार बघायला मिळाले. अतिशय चांगलं टायमिंग साधलंय प्रवीणने. हा एक चौकार आला. 3 चेंडूच्या मोबदल्यात 8 धावसंख्येवरती खेळतोय प्रवीण आणि संघाची धावसंख्या पोहोचते 41, लॉस ऑफ 1 विकेट. लेट होते 45, लॉस ऑफ 1 विकेट्स. लाहोटी साहेबांचं आगमन होते, सहर्ष स्वागत. आणि पवन लाहोटी यांचंही आगमन झालं आहे, तुमचंही सहर्ष स्वागत. दोन्हीही आपण पाहिलं तर बॉसचे खंबीर समर्थक असतात, बॉस यांच्यासोबत नेहमी असतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. 1 धाव तर मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 46, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता समीकरण झालं आहे तो म्हणजेच 12 चेंडू 6 धावांची गरज.
बरोबर पवन लाहोटी माझा क्लासमेट सेंट जोसेफ हायस्कूल कलंबोलीमध्ये आम्ही एकत्रित शिकलो. तोच पवनला आता पाहतोय बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्रित क्रिकेट खूप चांगलं खेळलं. लेदरला आम्ही खेळलो. पवन त्यावेळी कॅप्टनशिप करत होता आमच्या स्कूल क्रिकेटमध्ये आणि तोच पवनला आपण पाहतोय आताही कॅप्टनशिप करतोय. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि पवनला बऱ्याच कालानंतर पाहिलं बरं वाटलं आणि फिटनेस मात्र पवननी तशीच ठेवली आहे. नाही तसे वशिले त्यांनी पूर्वीपासून लावायची सुरुवात केली आहे. सरांबरोबर वशिले होतेच त्याचे. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. समोर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण पाटीलला. ज्या प्रवीणने आतापर्यंत 2 चौकार खेचून 4 चेंडूमध्ये 9 धावांचं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे तेव्हा संघाला. मोसिम याचा पहिला चेंडू टायमिंग साधता आलं नाही. आउटसाईड एज होती. यष्टीरक्षक थोडं चुकला आहे. मोसिमने कंट्रोल केलं आणि दोन्ही आता म्हणू शकतो आपण वावजा वर्सेस वावजा अशी मॅच चालू आहे. कारण प्रवीण पाटील ऑन स्ट्राईक आहे. मोसिम शेख गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू मोसिम हावी झालाय. आता मला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. व्हॉट ए शॉट अँड टायमिंग एक्सेलंट म्हणता येईल आणि चेंडू गेलाय आउट आहे. थोडा आउटफील्ड खराब येते ॲक्च्युली साऊंड्समुळे कॉमेंट्रीला दिसत नाही काय झालं एक्झॅक्टली आणि हा आउट. मात्र प्रवीण पाटील बॅक टू पॅव्हिलियन. इम्पॅक्ट प्लेअर जात असताना आपण पाहतोय तो म्हणजेच अतुल भगतला पाहतोय. अतुल भगत एक अतिशय गुणवान खेळाडू ज्याच्याकडे खेळाची क्षमता आहे. लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं रेकॉर्ड्स या अतुलच्या नावावर. तोच अतुल भगत आता मात्र स्ट्राईक घेत असताना अतुल भगतचा विचार केला तर समाजकारण असेल राजकारण असेल आणि क्रिकेटमधला मोठं नाव तो म्हणजे अतुल भगत आता मात्र स्ट्राईकला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर मोसिम आतापर्यंत 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडूंमध्ये कंट्रोल केलं आहे ती म्हणजे धावसंख्येला. शॉर्ट ऑफ चेंडू आता मात्र व्हेरिएशन्स दाखवलं आहे. 3 प्रकारचे 3 चेंडू आतापर्यंत फेकले. मोसिमने एक खोलवर चेंडू पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला तो थोडा स्लो होता मात्र थोडं पुढे पडला. कनेक्शन प्रॉपर होतं. सागर मयेकरने झेल घेतला आणि आता मात्र तिसरा शॉर्ट ऑफ चेंडू मात्र समजू शकला नाही अतुल भगत. चौथा चेंडू पुन्हा त्याच डायरेक्शनला थांबून मारलाय. दम खाऊन मारणं मात्र तिथे पुन्हा काय घडलंय. अतुल भगत बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र दुसरा विकेट या ओव्हरमध्ये प्राप्त करतो तो म्हणजे मोसिम शेख. गरज आहे. मोसिमचं कौतुक केलं पाहिजे कारण 4 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर विकेट परत निर्धाव आणि त्याच्यानंतर आलेला विकेट. दम खाऊन फटका मारला. टायमिंग साधता आले प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक्झिक्यूट करता आलं नाही. ज्या पद्धतीने एलिव्हेशन मिळालं पाहिजे ते मिळालं नाही आणि झेल प्राप्त झाली. किरण खानावकरला पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करत असताना. त्यामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र बिलियनर ग्रुपकडून होतंय. VVP आतापर्यंत सामना हातात घेऊन चालली मात्र कंट्रोल करण्याचं काम मोसिम करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा आला षटकार आणि या षटकाराने सामना जिंकतोय तो म्हणजे VVP विचुंब हा संघ आणि हरलेल्या संघाला तुम्हाला पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. ही संधी दिली इथे कॉमेंट्री करण्याची यासाठी मी संजय पाटील बॉस त्याच्यानंतर निनाद तारेकर आणि रविशेठ भोईर
आणि त्याचबरोबर समीर पाटील आणि श्याम पाटील यांचं मनापासून धन्यवाद. आणि मी पुढील आवाज तुमच्यापर्यंत तुमचं दोघांचं करा.